नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 10वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 2 शिकणार आहोत। यामध्ये ब्राझील आणि भारत या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, प्रादेशिक भूगोलाअंतर्गत एखाद्या देशांचा तुलनात्मक अभ्यास करताना जसं की आज आपण भारत आणि ब्राझील या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत। म्हणजेच या दोन देशांमध्ये कोणत्या प्रकारची भौगोलिक परिस्थिती आहे, या दोन देशांमधली भौगोलिक परिस्थिती कशी आहे आणि त्यामुळे त्या देशांमध्ये कोणत्या प्रकारची सजीव सृष्टी निर्माण झालेली आहे, त्या कारणाने त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची मानवी संस्कृती आणि लोकजीवन कशा प्रकारचे निर्माण झालेले आहे याविषयीचा तुलनात्मक अभ्यास आज आपण करणार आहे। अर्थात तुलनात्मक अभ्यास करण्यापूर्वी या दोन देशाचे जगाच्या नकाशामध्ये नेमके स्थान कुठे आहे हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे। म्हणजेच या दोन्ही देशांचं स्थानीय दृष्ट्या माहिती आपल्याला असल्याशिवाय आपण या दोन्ही देशांचा तुलनात्मक अभ्यास करू शकत नाही। म्हणून एक जगाच्या नकाशामध्ये एखाद्या देशाचं स्थान निश्चित करताना नेमक्या कोणत्या पद्धतीचा अवलंब केला जातो, ते नेमकं स्थान कसं निश्चित केलं जातं, त्यासाठी कोणत्या नियमांचा कोणत्या तत्वांचा आधार घेतला जातो याविषयीची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे, गरजेचे आहे। म्हणूनच आज आपण भारत आणि ब्राझील या दोन देशाचं स्थान कसं निश्चित केलं जातं किंवा याचप्रमाणे इतर देशांचं जगामध्ये स्थान कसं निश्चित केलं जातं याविषयीचा अभ्यास करणार आहोत। अर्थात मी आपणाला सुरुवातीला सांगू इच्छितो की जगाच्या नकाशात एखाद्या देशाचं नेमकं स्थान कुठे आहे हे दर्शवण्यासाठी अक्षवृत्ते, रेखावृत्ते यांचा आणि त्यामुळे तयार झालेल्या वृत्तजाळीचा वापर केला जातो किंवा त्याचा आधार घेतला जातो आणि त्याच्या आधारे एखाद्या देशाचं नेमकं स्थान कुठे आहे हे निश्चित केले जाते। आणि याच कारणासाठी पृथ्वीवर अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांची काल्पनिक वृत्तजाळी निर्माण करण्याची गरज पडली। अर्थात ती गरज का निर्माण झाली याही प्रश्नाचं उत्तर आपण शोधू। आपल्या पुढं जगाच्या नकाशाचे एक चित्र आहे। त्या चित्रामध्ये काही मुले आहेत, जसे की एनरिके, कात्या, मिचिको, मीनाक्षी, शाहिद, नतालिया वगैरे। या सर्व मुलांना एकच प्रश्न विचारला, एक साधा प्रश्न विचारला, आणि तो प्रश्न म्हणजे ताजमहाल कुठे आहे, ताजमहाल कुठे आहे। या प्रश्नाचं या सर्व मुलांचं उत्तर एकच असेल आणि ते उत्तर असेल ताजमहाल आग्रा या ठिकाणी आहे। परंतु याच मुलांना दुसरा प्रश्न विचारला की ताजमहाल हा कोणत्या दिशेला आहे। जेव्हा आपण हा प्रश्न एनरिकेला विचारू ताजमहाल कोणत्या दिशेला आहे, तेव्हा एनरिके उत्तर देईल की ताजमहाल हा पूर्व दिशेला आहे। हाच प्रश्न आपण कात्याला विचारला तर कात्या त्या प्रश्नाचं उत्तर देईल ताजमहाल उत्तरेला आहे। आणि मिचिको याला या प्रश्नाचं उत्तर विचारलं तर मिचिको या प्रश्नाचं उत्तर देईल ताजमहाल पश्चिमेला आहे। म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर या सर्व जणांचं एकसारखं आहे आणि ते बरोबर आहे। परंतु याच मुलांना जेव्हा ताजमहाल कोणत्या दिशेला आहे असा प्रश्न आपण विचारतो तेव्हा मात्र जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांनी या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या प्रकारचं दिलेलं आहे। मग असं का झालं की एकाच प्रश्नाचं उत्तर वेगवेगळं का, तर याच कारणाने जेव्हा पृथ्वीवरच्या एखाद्या ठिकाणाविषयीची निश्चित माहिती आपल्याला सांगायची असेल किंवा एखादं ठिकाण नेमकं कोणत्या ठिकाणी आहे याचं अचूकपणे उत्तर आपल्याला द्यायचं असेल तर त्यासाठी अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांची जी वृत्तजाळी तयार झालेली आहे त्या वृत्तजाळीच्या आधारेच आपण
एखाद्या प्रदेशाचं नेमकं ठिकाण कुठं आहे हे शोधू शकतो, सांगू शकतो, आणि हीच पद्धत त्यासाठी सर्वाधिक विश्वासार्ह आणि उपयोगी आहे. म्हणून अक्षवृत्त आणि रेखावृत्त निर्माण करण्याची गरज निर्माण झाली. जसं की च्या समोर पृथ्वीचा एक मॅप आहे, जसे त्यामध्ये तुम्ही पाहत असाल. पृथ्वीची जी पूर्व पश्चिम लांबी आहे ती 12,756 किलोमीटर आहे आणि पृथ्वीची जी दक्षिणोत्तर लांबी आहे ती 12,714 किलोमीटर आहे. म्हणजे पृथ्वीच्या पूर्व पश्चिम लांबीपेक्षा पृथ्वीची दक्षिणोत्तर लांबी ही जास्त आहे. आणि याच पृथ्वीवर एखादा देश, एखादं राज्य किंवा एखादं शहर आपल्याला निश्चितपणे सांगता यावं, त्याचा अचूकपणे उत्तर देता यावं, यासाठी अक्षवृत्त आणि रेखावृत्त निर्माण केले आहे आणि त्याची जाळी तयार केलेली आहे. तुम्ही समोर बघत असाल की अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांची मिळून एक जाळी तयार होते, त्याला वृत्त जाळी असं म्हणतात. आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्त. अक्षवृत्तामुळं पृथ्वीचे दोन भाग पडतात, एक उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. लक्षात ठेवा, अक्षवृत्तामुळे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे दोन भाग पडतात आणि रेखावृत्तामुळं पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडतात. साधी गोष्ट आहे. आता आपण अक्षवृत्ताच्या बाबत सविस्तर माहिती मिळवू. अक्षवृत्त म्हणजे काय तर पृथ्वीवरच्या आडव्या काल्पनिक रेषांना अक्षवृत्त असं म्हणतात, ज्या गोलाकार आकाराचे असतात. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अक्षवृत्तामुळे पृथ्वीचे दोन भाग पडतात, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. लक्षात ठेवा, अक्षवृत्त म्हणजे पृथ्वीच्या आडव्या रेषा आणि रेखावृत्त म्हणजे पृथ्वीच्या उभ्या रेषा असतात. लक्षात ठेवा. आता अक्षवृत्त पृथ्वीवर नेमक्या कशा पद्धतीने काढायच्या हे पण आपल्याला माहित असलं पाहिजे. लक्षात ठेवा, पृथ्वीचा जो केंद्रबिंदू असतो त्या केंद्रबिंदूपासून त्या रेषा काढल्या जातात, म्हणजे त्याचा अंशात्मक मूल्याच्या आधारे त्या काढल्या जातात. आणि अक्षवृत्ताचा विचार केला तर मध्य भागातून जाणार जे अक्षवृत्त आहे ते 0 डिग्री आहे आणि त्याच्यानंतर पुढे 10, 20, 30, 40, 50 असं जे 90 अंशाचं अक्षवृत्त असतं ते उत्तर ध्रुव असतं आणि सेम 90 अक्षवृत्त दक्षिणेकडचं असतंय त्याला दक्षिण ध्रुव असं म्हणतात. लक्षात ठेवा, अक्षवृत्त विषुववृत्तापासून उत्तरेकडं आणि दक्षिणेकडं अक्षवृत्तांचं मूल्य वाढत जात आहे. लक्षात की आपण पाहिलं की विषुववृत्तावर ते 0 आहे, त्याच्यानंतर ते 10, 20, 30, 40, 50 असं 90. सेम तसेच दक्षिणेकडे सुद्धा ते वाढत जावं, म्हणजे अक्षवृत्ताचं मूल्य विषुववृत्तापासून दोन्ही बाजूला, दोन्ही ध्रुवाकडं ते वाढत जातं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अक्षवृत्त हे एकमेकांना समांतर असतात. जेव्हा अक्षवृत्ताचा आकाराविषयीचा आपण विचार करू तेव्हा असं लक्षात येतं की अक्षवृत्त जे कमी मूल्याचं अक्षवृत्त आहे म्हणजे 0 ते सगळ्यात मोठं आकाराचं असतं आणि जसजसं आपण उत्तरेकडे जाऊ म्हणजे जास्त मूल्याचं जे अक्षवृत्त आहे त्याचा आकार मात्र छोटा छोटा लहान लहान होत जातो. म्हणजे जसं की 80 डिग्री सेल्सिअसचं अक्षवृत्त आहे ते तुलनेनं लहान आहे, पण 70 डिग्री सेल्सिअसचं जे अक्षवृत्त आहे ते तुलनेनं मोठं आहे. लक्षात ठेवा, अक्षवृत्त हे मूल्य आणि त्याचा आकार विषुववृत्ताकडून उत्तरेकडं आणि दक्षिणेकडं बदलत जातो. म्हणजे आकार विषुववृत्ताकडून उत्तरेकडं लहान लहान होत जातो आणि मूल्य मात्र वाढत जातं. आपल्याला समजलेलं आहे की विषुववृत्तामुळं पृथ्वीचे 2 भाग पडतात, उत्तर आणि दक्षिण. हे जे विषुववृत्त आहे या विषुववृत्तीला 0 डिग्रीचे अक्षवृत्त असं म्हणतात. त्याचबरोबर विषुववृत्ताला बृहद्वृत्त असंही म्हणतात. विषुववृत्त हे अक्षवृत्त असते. लक्षात ठेवा, विषुववृत्त हे अक्षवृत्त असतं. आता दुसरी महत्वाची गोष्ट की किती अक्षवृत्त आहे. पृथ्वीवर 1 अंशाच्या अंतराने 180 प्लस 1 म्हणजे 181 अक्षवृत्त असतात. म्हणजे 1
विषुववृत्त असतं, ज्याला आपण 0 अंशाचं अक्षवृत्त असं म्हणतो. विषुववृत्ताच्या उत्तरेला म्हणजे वर 90 अक्षवृत्त असतात आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेला म्हणजे दक्षिणेला 90 अक्षवृत्त असं म्हणतात. म्हणून 90 अधिक 90 अधिक 1 विषुववृत्त असे 181 अक्षवृत्त असतात. यानंतर आपण रेखावृत्ताबाबत माहिती घेतो. रेखावृत्त म्हणजे काय? पृथ्वीवरच्या उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत काढलेल्या ज्या अर्धवर्तुळाकार लंबवर्तुळाकार रेषा असतात त्यांना रेखावृत्त असं म्हणतात. आणि जे 0 डिग्रीचं रेखावृत्त असते ज्याला मूळ रेखावृत्त असं म्हणतात. लक्षात ठेवा, रेखावृत्तामुळं पृथ्वीचा पूर्व भाग आणि पश्चिम भाग असे 2 भाग पडतात. आणि लक्षात ठेवा की रेखावृत्तामुळं पृथ्वीवर टाइम झोन म्हणजे वेळेची मोजणी तासांमध्ये मिनिटांमध्ये केली जाते, ती रेखावृत्ताच्या आधारे केली जाते. लक्षात ठेवा. मग पृथ्वीवर एकूण रेखावृत्त किती आहेत? पृथ्वीवर एकूण रेखावृत्त आहेत 360. म्हणजे त्यातलं 0 डिग्रीचं 0 अंशाचं जे आहे ते मूळ रेखावृत्त ते 1 आणि 180 प्रमाणाचं जे रेखावृत्त आहे तर ते 1, ज्याच्या आधारे प्रमाण किंवा वार रेषा ठरवली जाते. हे 2 झाले. आणि त्यानंतर पृथ्वीच्या पूर्वेला 179 रेखावृत्त असतात आणि पृथ्वीच्या पश्चिमेला 179 रेखावृत्ते असतात. असे 358 रेखावृत्त झाले. आणि मगाशी पाहिल्याप्रमाणे एक 0 डिग्रीचं मूळ रेखावृत्त आणि 180 प्रमाणाचं 1 रेखावृत्त असे 2 असे मिळून 360 रेखावृत्त झाली. लक्षात ठेवा, रेखावृत्त आणि अक्षावृत्त याच्या आधारे एखाद्या देशाचं स्थान कसं नेमकं निश्चित केलं जातं ते आता आपण प्रत्यक्ष बघू. ठीक. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता अक्षवृत्त म्हणजे काय, रेखावृत्त म्हणजे काय आणि अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांची मिळून वृत्तजाळी कशी तयार होते त्याचा अभ्यास केला. आता याच आधारे म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांच्याच आधारे जगाच्या नकाशामध्ये एखाद्या देशाचं नेमकं स्थान कुठं आहे ते आपण निश्चित करू शकतो, ठरवू शकतो आणि त्या आधारे त्या प्रदेशाची माहिती मिळवता येते. जसे की आपण पाहत असाल की 0 प्रमाणाचं जे विषुववृत्त आहे त्याच्या उत्तरेकडचा जो भाग आहे त्याला आपण उत्तर गोलार्ध संबोधतो आणि त्याच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे त्याला आपण दक्षिण गोलार्ध संबोधतो. तसेच पृथ्वीच्या मध्यभागी जे 0 प्रमाणाचं मूळ रेखावृत्त आहे त्याच्या पूर्वेकडचा भाग आहे त्याला पूर्व गोलार्ध किंवा पूर्व भाग असं आपण संबोधतो आणि पश्चिमेकडचा भाग आहे त्याला पश्चिम भाग असं संबोधतो. पण या सगळ्याच्या आधारे आता आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशाच्या स्थानाविषयीची जर तुलना केली तर आपल्याला असं लक्षात येईल की या आधारे जर भारताचा विचार आपण केला तर भारत कोणत्या गोलार्धात आहे, तर त्याचं उत्तर येईल भारत उत्तर गोलार्धात आहे, कारण भारताचं स्थान विषुववृत्ताच्या वर आहे. आणि ब्राझील हा देश मात्र दक्षिण गोलार्धामध्ये आहे, कारण त्याचं स्थान विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे आहे. याशिवाय आपण रेखावृत्ताचा विचार केला किंवा मूळ रेखावृत्ताचा विचार केला आणि त्या आधारे उत्तर गोलार्धामध्ये भारताचं स्थान नेमकं कुठं आहे, पूर्व भागात का पश्चिम भागात, किंवा दक्षिण गोलार्धात ब्राझील या देशाचं स्थान नेमकं कुठं आहे, पूर्व भागात का दक्षिण भागात, याचाही विचार किंवा याची माहिती आपल्याला लगेच मिळवता येईल. जसे की भारताचं स्थान उत्तर गोलार्धात पूर्वेकडे म्हणजे भारत हा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे, भारताचं स्थान उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे आणि ब्राझील या देशाचं स्थान मात्र दक्षिण गोलार्धात पश्चिमेकडे आहे म्हणजे दक्षिण पूर्व भागामध्ये ब्राझील या देशाचं स्थान आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वृत्तजाळीच्या आधारे एखाद्या देशाचं स्थान कोणत्या गोलार्धात आहे, कोणत्या बाजूला आहे हे आपल्याला सर्वसामान्यपणे सांगता येतं. परंतु त्या गोलार्धामध्ये
नेमकं एखाद्या देशाचं स्थान नेमकं कोणत्या ठिकाणी आहे हे अगदी अचूकपणे जर सांगायचं असेल तर त्याच्यासाठी अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांचं जे मूल्य आहे त्या मूल्यांच्या आधारे आपल्याला त्या देशाचं अचूक स्थान नेमकं कुठं आहे ते दर्शवता येतं. आपण त्या संदर्भातली माहिती मिळवू. जसे की भारत आणि ब्राझील हे दोन देश वेगवेगळ्या गोलार्धात आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारताचं स्थान उत्तर गोलार्धात आहे आणि ब्राझीलचं स्थान दक्षिण गोलार्धात आहे. भारत हा देश उत्तर गोलार्धात पूर्वेकडे आहे आणि ब्राझील हा देश दक्षिण गोलार्धाकडे पश्चिमेकडे आहे. पण तरी सुद्धा भारत उत्तर गोलार्धात पूर्वेकडे नेमका कोठे आहे हा प्रश्न शिल्लक राहतो आणि ब्राझील हा देश दक्षिण गोलार्धामध्ये पश्चिमेकडे आहे. पण नेमकं पश्चिमेकडे कोणत्या ठिकाणी आहे याविषयीची अचूक कल्पना आपल्या लक्षात येत नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला त्या देशाचं अक्षवृत्तीय म्हणजे आडव्या रेषांचं मूल्य आणि रेखावृत्तीय म्हणजे उभ्या रेषांचं मूल्य विचारात घ्यावं लागलं. जर आपण त्या आधारे एखाद्या देशाचं स्थान निश्चित केलं तर ते अधिक अचूकपणे आणि नेमकेपणाने आपल्याला स्पष्ट करता येते. मित्रांनो, आडव्या रेषा ज्याचा उल्लेख आपण रेखा अक्षवृत्त म्हणून करतो त्या अक्षवृत्तामुळे एखाद्या देशाच्या दोन सीमा आपल्याला समजतात. दोन सीमा कुठल्या तर एक दक्षिणेकडची बाजू कळते आणि दुसरी उत्तरेकडची बाजू कळते. म्हणजे अक्षवृत्तामुळे दोन सीमा आपल्याला कळतात, एक दक्षिण आणि उत्तर. आणि त्याचप्रमाणे रेखावृत्तामुळेही आपल्याला दोन बाजू कळतात, दोन सीमा कळतात. म्हणजे जसं की उत्तर किंवा पूर्व आणि पश्चिम अशा दोन बाजू आपल्याला कळतात. म्हणजे अक्षवृत्तामुळे दक्षिण आणि उत्तर बाजू कळते आणि रेखावृत्तामुळे पूर्व आणि पश्चिम बाजू कळते. आपण आता प्रत्यक्ष भारत आणि ब्राझील या दोन देशांच्या अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय मूल्याच्या आधारे नेमकं त्याचं स्थान कुठे आहे याचा विचार करू. बघा, भारत हा उत्तर गोलार्धात पूर्वेकडे आहे, पण उत्तर गोलार्धात पूर्वेकडे कुठं नेमकं तर त्याचा अक्षवृत्तीय स्थान जेव्हा आपण विचारात घेऊ तेव्हा अशा आपल्या लक्षात येईल की भारताचं स्थान उत्तर गोलार्धात 8°4' उत्तर ते 37°6' उत्तर या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. 8°4' उत्तर ते 37°6' उत्तर या दोन अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे. आणि भारताचं रेखावृत्तीय अंशाचा मूल्य आपण विचारात घेतलं तर त्या आधारे आपल्याला दोन बाजू कळतील. त्या म्हणजे भारताचं रेखावृत्तीय विस्तार 68° पूर्व ते 97°5' पूर्व रेखावृत्त यांच्या दरम्यान भारताचं स्थान आहे. त्याचप्रमाणे ब्राझील या देशाचं अक्षवृत्तीय स्थान जर आपण विचारात घेतलं तर ब्राझील हा देश दोन गोलार्धामध्ये आहे. थोडासा भाग त्याचा उत्तर गोलार्धामध्ये पण येतो आणि बहुसंख्य भाग त्याचा दक्षिण गोलार्धात येतो. ब्राझील या देशाचा अक्षवृत्तीय विस्तार आहे 5°15' उत्तर, विषुववृत्ताच्या उत्तरेला आहे म्हणून उत्तर ते दक्षिणेकडे 33°45' दक्षिण यांच्या दरम्यान ब्राझील हा देश पसरलेला आहे. ह्या दोन बाजू आपल्याला ब्राझीलच्या कळल्या. आणि रेखावृत्तीय विस्ताराचा विचार केला, त्याचं मूल्य आपण गृहीत धरलं तर ब्राझील हा देश पश्चिमेकडच्या भागात आहे. मग कुठं तर रेखावृत्तीय विस्तार जेव्हा आपण विचार करू तेव्हा ब्राझील या देशाचा रेखावृत्तीय विस्तार आहे 34°45' पश्चिम ते 73°48' पश्चिम याच्या दरम्यान ब्राझील हा देश पसरलेला आहे. लक्षात घ्या, अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय मूल्याच्या आधारे आपण एखाद्या देशाचं नेमकं स्थान निश्चित करू शकतो आणि त्या आधारे आपण त्या देशाविषयीच्या अन्य काही भौगोलिक कल्पनाविषयीची माहिती किंवा त्याचा तार्किक अर्थाने अभ्यास करू शकतो. जसं की मी एक उदाहरण सांगेन शेवटी जाता जाता की एखाद्या देशाचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार किती आहे यावर त्या देशाचा आकारही आपल्याला लक्षात येतो. म्हणजे जसं की आपण भारतापुरता विचार करू तर भारताचा अक्षवृत्तीय विस्तार 8° ते 37° यांच्या दरम्यान आहे. म्हणजे भारतामधून किती अक्षवृत्त गेलेली आहेत, भारतामधून किती आडव्या रेषा गेलेल्या आहेत
तर भारतामधून 29 अक्षवृत्त गेलेली आहे, 29 आडव्या रेषा गेलेल्या आहेत. मग त्या 29 आडव्या रेषा कशा गेलेल्या आहेत ते कसं काढाल? तर भारताचा उत्तरेकडचा विस्तार किती अंश आहे? 37 अंश. आणि कुठपासून? 8 अंश. तर 37 अंशामधून 8 अंश वजा केले तर आपल्याला 29 अंश मिळतील. म्हणजे 29 अक्षवृत्त भारतातून गेलेले आहेत. आणि त्यामुळं भारताचा आकार हा एखाद्या देशापेक्षा मोठा आहे. जसे की ब्राझीलचा हा जर आपण जर विचार केला तर ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार उत्तर गोलार्धात 5 अंश ते दक्षिण गोलार्धात 33, म्हणजे 33 अधिक 5 असं 38 अक्षवृत्त ब्राझीलच्या मधून गेलेली आहेत. म्हणून ब्राझील हा देश भारतापेक्षाही जास्त मोठा आहे, कारण भारतामधून केवळ 29च अक्षवृत्त गेलेली आहेत, ब्राझील मध्ये मात्र भारतापेक्षा जास्त. थोडक्यात सांगायचं काय की एखाद्या देशाचा अक्षवृत्ती आणि रेखावृत्तीय विस्तार आपल्याला समजला तर त्या आधारे त्या देशाचा आकारही आपल्याला कळतो आणि त्याचबरोबर त्या देशाच्या भौगोलिक परिस्थितीविषयी आपल्याला माहिती मिळवते. जसे की उष्णतेचे तापमान पट्टे, मग त्या देशामधलं सर्वसामान्यपणे हवामान कसं असेल आणि त्या देशामधली वनस्पती जीवन, प्राणी जीवन आणि शेवटी त्या प्रदेशातलं लोकजीवन कशा प्रकारचं असेल याविषयीचा अंदाज आपल्याला करता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एखाद्या देशाचं जगाच्या नकाशामध्ये स्थान नेमकं कसं निश्चित करायचं, त्याचं अचूकपणे स्थान कसं ओळखायचं याविषयीची माहिती मिळवलेली आहे. पुढच्या तासात आपण भारताच्या आणि ब्राझीलच्या हवामानाविषयीची माहिती मिळवू. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद. झालं.